ऐराणी लघुकथा पावभाजी. खूप दिननंतर माय शहरमा आंडोरकडे रावाले येस. आंडोरले गैरा आनंद वस. म्हणे माय शहरमा उनी म्हणे मायने मला दाखलं मोठं कर म्हण मायने म्हणे खूप खावानी व्यवस्था करी म्हणतून मला वाढे लाव आज म्हणे माय शहरमा मना गमेले मी म्हणे मायले प्रत्येक गोष्ट खावाले आणसू. पावभाजी काय, नूडल्स काय, वडापाव काय, दाबेली काय, या सगळा चायनीज वस्तू का या सगळा म्हणाय मायले खावासाठी आणसो असं आंडोरले वाटे. पण माय ते माय रास माय गावमा राहणारी आणि नातूले बी गैरा आनंद होईना की म्हणे आजी शहरमा येईल आमनाकडे, आजीशी खूप गप्पा मारसू, आजीले चांगलं चांगलं खावाडसू. पण आजीले काय त्या गोष्टी आवडत नाही. नातून एक दिन आजीले विचार की आजी तू शहरमा राहावाले पप्पा तुला चांगलं चांगलं खावं राहणार तरी तुले का बं या गोष्टी आवडतच नाही, तू का बं या चायनीज पावभाजी या गोष्टी तू का बं खास नाही, या वस्तू तू का बं खास नाही असं सांग विचार. आजीने खूप प्रेम नातूला सांग की बेटा आम्ही जुना लोके, आम्ही तिखं भाकर खाणारा लोके, आमले पावभाजी नूडल्स या गोष्टी कधी आवडतच नाही. कधी कधी टाईम बनना ते पापडे बुंजीसनी खाणारा आम्ही, कधी कधी टाईम बनना तर बाशी पोया काय, बाशी भाकरी काय, जी खिचडी आज घरघरमा बनी राहिली आहे खिचडी वरण भात पहिले फक्त पाहुणा पैसाठी बने, पाहुणा पैसाठी रांधाये. आमले कधी या गोष्टी दिखेत नाही आणि आम्ही त्या जुना टाईमना लोके आमना तोंडले कधी या वस्तू चव देतच नाही. आम्ही भाजी भाकर पोळी या नावावर प्रेम करणारा लोके तर आमले त्याच गोष्टी प्राणप्रिय शेतस. या हक्का नूडल्स आहे पावभाजी वगैरे आहे आमले कधीच भाग देस नाही बेटा, कारण आम्ही ढाकल पण आजी कधी खायला नाही. मनीषने आजीने सांग की जग घरनं जेवण रास तेच आपले दष्टपुष्ट बनावस मोठं करस. मनीषनी माले आहे तुमने शहरनी पावभाजी कधी आवडणी नाही.